Okay, in the last lecture, what we have discussed? We have discussed binary symmetric channel. Binary symmetric channel alpha weights are 0 and 1, and we have discussed what is crossover probability. And crossover probability is same for all. Means suppose A1, A2, AQ are the alpha weights, then probability of sending A1 and getting A1, sending A1, sending A2, getting A1, and so on. When sending AI and getting AJ, when I is equal to J, for all I equal to J, it is same. And I different from J, it is also same. One has P and other has 1 minus P. Now today, we will discuss some decoding rule. And what do you mean by Hamming distance? $20, including me, are there. Still two has to come. Okay, we'll start our presentation. First, what is understanding of decoding rule? तर आपण काय करतो, कोणत्याही कम्युनिकेशन चॅनल मध्ये आपण मेसेज ट्रान्समिट करतो. जो सेंडर आहे तो मेसेज सेंड करतो. जे काही कम्युनिकेशन चॅनल असेल त्या कम्युनिकेशन चॅनलमध्ये नॉइज असेल किंवा त्याला डिस्टर्बन्स असेल आणि रिसिव्हर एंडला तो मेसेज रिसिव्ह होतो. तर रिसिव्हर एंडला जो मेसेज रिसिव्ह झाला जो करेक्ट असावा, जो सेंड केला तो, मग तो करेक्ट मिळण्याचे काय काय रूल असतील त्याला आपण इथे डिकोडिंग रूल म्हणतो. व्हॉइस इज ब्रेकिंग. सर्वांनाच व्हॉइस ब्रेक होतोय का? all are facing same issue? Put in chat box. Can you hear clearly? Voice is not clear. Okay, now can you hear clearly? I have removed headphones. Can you hear clearly? Voice is clear now. Is it clear? Okay. Maybe a problem of that headphone. तर डिकोडिंग रूल मध्ये महत्वाचं आपल्याला काय पाहिजे होतं, आपलं जे कम्युनिकेशन चॅनल आहे त्या कम्युनिकेशन चॅनल मधून आपण एखादं मेसेज ट्रान्सफर करतो. ओके, नाउ व्हॉइस इज क्लियर. तर सेंडरने जो मेसेज ट्रान्सफर केला, सेम मेसेज काही डिस्टर्बन्स मुळे चेंज होत असेल, चेंज झालेला मेसेज आपल्याला डिकोड करायचा आहे. ऍक्च्युअल काय सेंड केलं होतं त्याला डिकोडिंग रूल म्हणायचं. आणि या सेशन मध्ये, या आजच्या लेक्चर मध्ये आपण दोन प्रकारचे डिकोडिंग रूल पाहणार आहोत. जे कालच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलेलंच आहे. एक एक्झाम्पल घेतलं तर फॉरवर्ड प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट केल्या होत्या, आणि ज्याची जास्त पॉसिबिलिटी आहे पाठवण्याची तो आपण कोड सेंड केला. म्हणजे आपण परफेक्ट सेंड केला असं म्हटलंय. इट इज मोर लाईकली टू सेंड दिस कोड बिकॉज इट हॅज मोर प्रोबॅबिलिटी. तर तोच आहे तो मॅक्झिमम लाईकलीहुड डिकोडिंग. आणि डिस्टन्स डिफाईन केल्यानंतर आपण नियरेस्ट नेबर डिकोडिंग, हे दोन्ही रूल बायनरी सिमेट्रिक म्हणजे मेमोरीलेस चॅनलसाठी दोन्ही रूल एकच आहे, असा एक रिझल्ट आपण पाहणार आहोत. तर डिकोडिंग रूल काय, मी पुन्हा एकदा वाचतोय. तर इन कम्युनिकेशन चॅनल विथ द कोडिंग, as we know, the code words are transmitted. Code word means the block code element. Code words are transmitted, and in that transmission, suppose the word W is received, and if W was sent code word, then there is no error. Transmission is okay. But
if some error have occurred in the transmission, and in this case we need the rule for finding the most likely code word sent. समजा W हा जो रिसिव्ड वर्ड आहे तो करेक्ट नसेल तर मग करेक्ट वर्ड काय सेंड केला तो आपल्याला फाइंड करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला नियम लागतील, रूल लागतील, आणि त्याच रूलला काय म्हणायचं, डिकोडिंग रूल. लक्षात घ्या, सिंपल चॅनल आहे, त्या चॅनल मधून समजा वर्ड व्हॅलिड वर्ड असेल तर ओके, एरर ट्रान्समिशन मध्ये काही एरर नाही, पण तो वर्ड जर व्हॅलिड नसेल तर व्हॅलिड वर्ड कसा सॉर्ट आउट करायचा त्याच्यासाठी काही नियम आहेत, त्या नियमांना आपण काय म्हणायचं, डिकोडिंग रूल. आणि या ठिकाणी आपल्याला दोन डिकोडिंग रूल डिस्कस करायचे. एक आहे मॅक्झिमम लाईकलीहुड डिकोडिंग, MLD म्हणायचं त्याला, MLD. हे लिहिताना कॅपिटल मध्येच लिहायचं, पण इथं लिहिताना स्मॉल लेटर वापरायचे. मॅक्झिमम लाईकलीहुड डिकोडिंग. इथं फॉरवर्ड चॅनल प्रॉबिलिटीज कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, आणि इथं डिस्टन्स या डिस्टन्सला हॅमिंग डिस्टन्स पण म्हणतात. इथे नियरेस्ट नेबर डिकोडिंग. हे दोन रूल आहेत, आपण ह्या आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. तर डिकोडिंग हा सर्वांना अंडरस्टँड झाला असेल. डिकोडिंग रूल म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये चॅनल मध्ये एखादा इन्फॉर्मेशन मेसेज आपण सेंड केला आणि तो ऍज इट इज रिसिव्ड होत नसेल तर तो काय होता सेंड केलेला, मोस्ट लाईकली परफेक्ट नाही पण ऍटलिस्ट जास्तीत जास्त तो काय सेंड केला असू शकतो आणि आपण अंदाजे त्याला करेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारच्या रूलला आपण डिकोडिंग रूल म्हणतो. पुढे जाऊयात आता. इज एनी डिफिकल्टी इन डिकोडिंग रूल? हॅव यू एनी डिफिकल्टी इन डिकोडिंग रूल? Okay. Now, for maximum likelihood decoding, there are two types. One is complete and other is incomplete. Complete. What do you mean by complete maximum likelihood decoding? If a word X is received, find the most likely code word transmitted. हा X हा रिसीव्ड झालेला असेल तर कोणता कोड वर्ड पाठवला असेल तो आपल्याला फाइंड करायचा. आणि असं करत असताना आता कालच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं फॉरवर्ड चॅनल प्रॉबिलिटीज कॅल्क्युलेट करतो. आपण जास्तीत जास्त जी प्रॉबिलिटी व्हॅल्यूज आहेत ती आहे ज्या ठिकाणी येते तो कोडवर्ड सेंड केला असं आपण तिथं जाहीर करत होतो. पण असं होऊ शकतं इथे की एकापेक्षा जास्त कोडवर्ड एकच प्रॉबिलिटी देऊ शकतात. मग अशा ठिकाणी मग तो कोणता कोडवर्ड आहे असं समजायचं आपण. समजा ब्लॉक कोड सी मध्ये C1, C2, CN पैकी CI आणि CJ यांची फॉरवर्ड चॅनल प्रॉबिलिटी सारखीच आहे. मग त्या दोघांपैकी मोस्ट लाईकली फॉरवर्ड सेंड कोण असं कसं ठरवायचं, टाय होत असेल तर म्हणजे मॅक्सिमम हायेस्ट व्हॅल्यू ऑफ दॅट प्रॉबिलिटी मध्ये टाय होत असेल तर कोण पाठवला असं समजायचं असेल तर इथं त्यांनी सांगितलंय ह्या रूलला कम्प्लीट करायचं म्हणजे याचं कन्क्लुजन इथंच द्यायचं. आणि मग या दोघांपैकी एक तुम्ही आर्बिट्ररी चूज करा, एनीवन, आयदर चूज C1 or choose CI or choose CJ. So whatever word X is received in the decoding, if there is tie occur, in that tie you choose one code word arbitrary which was transmitted. हा arbitrary घ्यायचा, याला complete maximum likelihood decoding म्हणायचं. एक्झाम्पल द्वारे आपण याला आणखी डिटेल मध्ये पाहणार आहोत. आणि आता इथे कम्प्लीट केलं म्हणजे कोणतं तरी आपण कम्प्लीट का म्हटलेलं डिसाईड केलं की ज्या ठिकाणी टाय होते चॅनल मध्ये समजा 10 कोड वर्ड्स आहेत आणि 10 पैकी 3 कोड वर्डला असं झालं की प्रॉबिलिटी त्यांना मॅक्झिमम आली. मग 3 पैकी कोणता समजायचा पाठवलेला तर आपण अंदाजे सिलेक्ट करायचा तो कोणता पाठवलेला असेल तो तिघापैकी. याला आर्बिट्ररी म्हटलं. अंदाजे एक पर्टिक्युलर सिलेक्ट करायचा आणि तो रूल कम्प्लीट करायचा तिथे. पण इनकम्प्लीट मध्ये काय होते पहा, अशाच प्रकारची सिच्युएशन अरेज होत असेल तर पुन्हा सांगायचं की तो जो वर्ड आहे तो पुन्हा रिसेंड करा जोपर्यंत तुमचं मॅक्झिमम प्रॉबिलिटी एकच येत नाही तोपर्यंत. वर्ड X is received, find the most likely code word transmitted. If there are more than one such code word, then request for retransmission. रिट्रान्समिशनला इथं रिक्वेस्ट करायची. पुन्हा सोप्या भाषेत सांगतो पहा, एखाद्या चॅनल मध्ये आपण समजा 10 शब्द असला, 10 म्हणजे ब्लॉक कोड 10 शब्द असलेला आपल्याला माहिती आहे आणि एखादा शब्द रिसीव्ह झाला जो ब्लॉक कोड पैकी नाही. ब्लॉक कोड पैकी असेल तर आपण समजू शकतो की तोच पाठवलेला आहे, पण तो ब्लॉक कोड पैकी नसेल आणि पाठवत असताना समजा एकापेक्षा जास्त 2 कोडवर्ड्सला प्रॉबिलिटी ही मॅक्झिमम सारखी येत असेल तर दोघांपैकी एक सिलेक्ट करणं म्हणजे कम्प्लीट CMLD अप्लाय केल्यासारखं आहे. पण तसं सिलेक्ट करायचं नसेल म्हणजे हे ट्रान्समिशन इनकम्प्लीट ठेवायचं, म्हणजे पुन्हा सांगायचं की परत एकदा सेंड कर. पुन्हा टाय झालं तर परत एकदा सेंड कर, कुठपर्यंत जोपर्यंत मॅक्झिमम हा युनिक असणार नाही तोपर्यंत.
तर हा इनकम्प्लीट मॅक्झिमम लाईकलीहुड डिकोडिंग रूल आहे. एक्झाम्पल द्वारे आपण आणखी याला डिटेल मध्ये पाहणार आहोत. आता या रूल नंतर आपल्याला नियरेस्ट नेबर डिकोडिंग रूल, मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूल आपल्याला डिफाईन करायचा आहे. पण त्यापूर्वी आपल्याला हे डिस्टन्स काय आहे ते माहित असायला पाहिजे. डिस्टन्स म्हणजे आपण अंतर म्हणतो याला. हॅमिंगने कोडिंग थेअरी मध्ये भरपूर काम केलेलं आहे. या हॅमिंगच्या ऑनरसाठी डिस्टन्सला हॅमिंग डिस्टन्स असं म्हणायचं ठरलं. जेव्हा जेव्हा डिस्टन्स हा शब्द आला असेल त्याचा अर्थ हॅमिंग डिस्टन्स असेल. तर हॅमिंग डिस्टन्स कशी कॅल्क्युलेट करायची, तर आता एक्स आणि वाय हे दोन कोडवर्ड आहेत ज्याची लेंथ n आहे. सारख्या लेंथचे कोडवर्डचे आपण डिस्टन्स पाहतो. एका स्पेस मध्ये पाहायचं, नाहीतर एकाची 3 आणि दुसऱ्याच्या असं डिस्टन्स जमत नाही. एक्स अँड वाय आर टू कोडवर्ड्स ऑफ लेंथ n and they are all same alphabet. And what do you mean by hemming distance of x and y? Distance is denoted by d of x comma y. Metric मध्ये पाहिलं असेल आपण. Distance is denoted, but it has definition. या x आणि y मध्ये टॅली करायचं बिट्स. x1 y1 सारखा असेल तर 0 म्हणायचं, x2 y2 वेगळा असेल तर 1 म्हणायचं, x3 y3 अँड सो ऑन. म्हणजे किती ठिकाणी बीट हे वेगवेगळे आहेत, सारखे बीट असले रिमूव्ह करायचे. नंबर ऑफ प्लेसेस ऍट विच एक्स अँड वाय डिफर. एक्स आणि वाय किती प्लेस मध्ये डिफर होत आहे हे पाहणं म्हणजे हे काय दोघांमधलं अंतर आहे, दोघांमधला फरक आहे. आणि जे एक्स आहे, आता मी x1 x2 xn हे 1 बीट आहेत, या कोड अल्फाबेट्स आहेत, कोड सिम्बॉल्स आहेत. x1 x2 xn हे काय ए मध्ये एलिमेंट्स आहेत. तर ते 1 लेंथचे वर्ड समजायचे. म्हणजे उदाहरणार्थ आता इथे मला xi yi लिहिणं अपेक्षित होतं. या ठिकाणी हा हायलाइट कडे पहा. दिस x अँड y, इट इज नॉट x अँड y, इट इज xi अँड yi. वर्ड ऑफ लेंथ 1. तर xi आणि yi मध्ये डिस्टन्स 1 समजायची, म्हणजे त्यांच्यामध्ये अंतर आहे म्हणजे ते 1 समजायचं, म्हणजे ते वेगवेगळे असतील. आणि ते जर सारखे असतील तर उदाहरणार्थ डिस्टन्स ऑफ 0,0 इज 0, बट डिस्टन्स ऑफ 0,1 इज 1. या प्रकारे. तर इथं सिम्प्लिफाय केलंय. प्रत्येक बीट मधलं त्या प्लेसचं पाहिलं. एक फर्स्ट प्लेसचं टॅली करायचं, सेकंड प्लेसची, आणि n प्लेसची. आणि मग काही सारखे असतील तर 0 येतील आपोआप, आणि वेगवेगळे असतील तर 1 येतील. म्हणजे आपण ऍक्च्युअली काय केलंय, नंबर ऑफ प्लेसेस ऍट विच एक्स अँड वाय कसं डिफर होतं तेच पाहिलेले त्या ठिकाणी. तर ही डिस्टन्स कन्सेप्ट आहे. दोन कोडवर्ड मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर त्यांची लेंथ सारखी असावी आणि दोन्ही कोडवर्ड एकाच अल्फाबेट मधले असावे. Who is writing on the screen? Don't write on the screen. Nextly, we'll see example to calculate the distance. Now look at this example. A is the binary alphabet, and X is the code word of length 5, Y is the code word of length 5, and Z is also code word of length 5. All are length 5. And suppose you want to calculate distance of X and Y. The distance between the X and Y means X and Y, how many places they are differ. So 0, 0, 0, 0, it gives 0. 1, 1, it gives 0. Distance between 1 and 1 is 0. Distance between 0 and 1 is 1. Distance between 1 and 0 is how many places it differs. या ठिकाणी कॉमन आहे, या ठिकाणी कॉमन आहे, इथे थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ प्लेस मध्ये एक्स आणि वाय डिफर होते. म्हणजे किती 0 + 0 + 1 + 1 + 1 3. So distance between x and y is 3. Similarly, one can calculate distance between x and z. X and z or z and x. इथे y आणि z मध्ये डिस्टन्स काढलेला आहे. y आणि z मध्ये कुठं वेगळेपणा आहे ते पाहू शकतो आपण. तर फक्त पहिलंच प्लेस वेगळं आहे, 0 आणि 1 हेच वेगळे, बाकी सर्व बीट सारखे आहेत. 1, 1, 0 आणि सारखेच आहेत. आणि लास्टली झेड अँड एक्स. तर झेड आणि एक्स मध्ये 4 ठिकाणी हे वेगळे तुम्ही पाहू शकता. इथे या झेड पहा आणि हा एक्स पहा. कॉमन कोणतं ठिकाणी, कोणतं प्लेस कॉमन आहे. आता हे 0, 1 कॉमन नाही, सेकंड प्लेस कॉमन आहे, बाकी सर्व प्लेसला काय आहे वेगवेगळं आहे. इथं 0, 1, 0 आणि इथं 1, 0, 1 आहे, म्हणजे 3 आणि हे पहिलं. सेकंड प्लेस 1 अँड सेकंड प्लेस 1 इज कॉमन मीन्स डिस्टन्स इज 0. बाकी 4 ठिकाणी झेड आणि एक्स एक आहेत वेगवेगळे. तर अशा प्रकारे डिस्टन्स ऑफ कोड वर्ड फाइंड करायची. आणखी एक एक्झाम्पल पाहूयात आपण याचं. मनिहार शिरीन टाइमला जॉईन होत. चला किती वाजले आता आपल्याला. नेक्स्ट example. This is alphabet of Z5, integer module 5, and it is a field of course. Till now, not necessary to have you have to have field, but as far as linear code is concerned, you need to have alphabet as field. We'll see in the third chapter.
Now all are the corewords of length 4. Each are corewords of 5. These are 5 array codes. Q is 5, so that's why 5 array code. 1 2 3 4 1 4 2 3 3 2 1 4. These are the 3 corewords. And how many places X and Y differ? How many places X and Y differ? 1 1 is common, so there is no difference. 2 4 is the different. 3 2 is different, and 4 3 is different. So 3 places. Similarly, you can check how many places Y and Z different. Y and Z differ at 4 places, and Z and X differ at 2 places. So these 2 examples are quite enough to clear the distance concept. What is the distance concept? Just simply how many places at which X and Y are differ. किती जागेवर X आणि Y हे वेगवेगळे आहेत तेवढं म्हणजे काय X आणि Y मधला अंतर, त्याला डिस्टन्स म्हणायचं. इथे डिस्टन्स हॅमिंग या सायंटिस्टला ऑनर करण्यासाठी हॅमिंग डिस्टन्स हा शब्द वापरलाय. जेव्हा केव्हा मी किंवा बुक मध्ये डिस्टन्स हा शब्द असेल तो डिस्टन्स आणि हॅमिंग डिस्टन्स हा एकच असतो. फक्त या ठिकाणी हॅमिंग डिस्टन्स उल्लेख येईल, नंतर फक्त सिम्पली आपण त्याला डिस्टन्स असं म्हणणार आहोत. तर हे 2 एक्झाम्पल पाहिलेत आपण. आता ह्या डिस्टन्स वरती रिलेटेड आपल्याला मेट्रिक स्पेसची डेफिनेशन व्हेरीफाय करायची. त्याला हॅमिंग मेट्रिक स्पेस म्हटलेलं आहे. आता मेट्रिक स्पेसचं डेफिनेशन सर्वांना आठवत असेल. महत्वाचं त्यामध्ये ट्रायंगल इनइक्वालिटी आहे, सिमेट्री आहे, पॉझिटिव्हिटी आहे, आणि जर इक्वालिटी 0 होत असेल तर ते ऑब्जेक्ट काय असतात सारखे आहेत. तर हा जो डिस्टन्स फंक्शन तुम्ही डिफाईन केला आहे, डिस्टन्स फंक्शन काय असेल? हा डिस्टन्स फंक्शन काय आहे? डिस्टन्स इज मेट्रिक. इट इज ऑलवेज अ फंक्शन फ्रॉम तुमचे जे काय कोडवर्ड सी आहे त्या सी चे 2 ऑब्जेक्ट्स लागतील. सी क्रॉस सी टू, सी मध्ये जायचं नाही. डिस्टन्स हे नेहमी काय असेल? होल नंबर असेल. सारखे असतील तर 0, डिफरंट असेल तर पुढचं येईल काय. डिस्टन्स इज ऑलवेज a natural number or non-negative integer. You can say non-negative integer. Distance may become, when distance becomes 0, if all are matching x and y, distance between x and y 0 केव्हा होईल? x1 y1 सारखे असतील, x2 y2 सारखे असतील, xn yn सारखे असतील. म्हणजे कमीत कमी डिस्टन्स ही 0 राहील आणि जास्तीत जास्त डिस्टन्स ही काय राहू शकते? तुम्ही गेस करू शकता. कमीत कमी सर्व प्लेसेस सारखे येतील आणि जास्तीत जास्त सर्व प्लेसेसला व्हॅल्यू ही डिफरंट राहू शकते. म्हणजे डिस्टन्स ही कमीत कमी 0 असेल आणि जास्तीत जास्त n असेल. हे पहिल्या प्रपोजिशन मध्ये दिलंय. हे पहा इथं XYZ हे 3 कोडवर्ड्स आहेत ज्याची लेंथ n आहे आणि ते अल्फाबेट A मधले आहेत. एकाच अल्फाबेट मधले आहेत. एकाच अल्फाबेट मध्ये असणं गरजेचं आहे. मग हा पहिला फंक्शन काय सांगतो? आता XY हे लेंथ n आहे, तर यांचं डिस्टन्स आपण पाहिलं तर X आणि Y हे सारखे असतील तर कमीत कमी यांचं डिस्टन्स 0 येणार आहे. आणि कम्प्लीट सगळ्याच ठिकाणी ते वेगवेगळे असेल तर त्याचं लेंथ काय n आहे, म्हणजे n ठिकाणी ते वेगळे येतील. डिस्टन्स हे मिनिमम 0 आहे आणि मॅक्सिमम काय n आहे. मधला कोणताही नंबर येऊ शकतो. ही पहिलं प्रपोजिशन झालं, पहिलं प्रॉपर्टी झालं डिस्टन्सचं. दुसरं असं आपण याच्यातच गेस करू शकतो, असं कोणाची डिस्टन्स 2 ऑब्जेक्टची डिस्टन्स 0 राहू शकते? 2 ऑब्जेक्टची 0 डिस्टन्स केव्हा राहील? म्हणजे काय, कुठल्याच प्लेसला, कुठल्याच पोझिशनला, कुठलाच बीट डिफर होत नाही एक्स आणि वाय मध्ये. म्हणजे काय, मीटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. नेट इज अनस्टेबल. ओके, तर कुठल्या प्लेसला ते डिफर होऊ शकतं? तर सर्व प्लेसला ते डिफर होणार नाही. म्हणजे एक्स आणि वाय काय असतील, म्हणजे ज्या 2 ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स 0 असेल त्याचा अर्थ असा समजायचा की तुम्ही ते सारख्याच ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स काढतात एक्स आणि वाय. ही सेकंड प्रोपोजिशन आहे. ही मॅट्रिक्स स्पेसची पहिली कंडिशन आहे. नंतर डिस्टन्स बिटवीन x and y is same as distance between y and x. This is called symmetry axioms in the matrix space. x आणि y मधलं x आणि y किती प्लेस मध्ये वेगळा आहे तेवढ्याच प्लेस y आणि x मध्ये वेगळे असतील. म्हणजे आधी x घ्या किंवा y घ्या, फरक पडत नाही. ही तिसरी कंडिशन आहे. आणि चौथी कंडिशन ट्रायंगल इक्विलिटी. x आणि y, x y z हे 3 कोडवर्ड आहेत. त्यातलं कोणत्याही 2 कोडवर्डचं डिस्टन्स हे बाकीच्या दोघांच्या बेरजेपेक्षा कमी किंवा सारखा असू शकतो. सारखं असणारे पण उदाहरण आहेत, पण लेस दॅन इक्वल आहे. ट्रायंगलची आपण बेरीज, ट्रायंगल इक्वलिटी काय म्हटलं? त्रिकोणाचा नियमच आहे. त्रिकोण फॉर्म होत असेल तर कोणत्याही 2 साइडची बेरीज करा, म्हणजे लांबीची बेरीज करा. ती केलेली बेरीज ही नेहमी काय असते? याच्यापेक्षा मोठी असते, तिसऱ्या साइड पेक्षा मोठी असते. तर आपल्याला हे प्रपोजिशन प्रूव्ह करायचं. प्रपोजिशन प्रूव्ह करत असताना आपण महत्वाचं काय करायचं की आपण कल्पना करूयात की एक्स वाय झेड हे कोडवर्ड आहे ज्याची लेंथ n आहे. म्हणजे एक्स ॲज अ फॉर्म x1 x2 xn, y as a form y1 y2 yn, and z as a form z1 z2 zn. तर तुम्ही हे वाचून
easily understand करू शकता. इथं प्रूफ दिलेलं आहे. So we have assumed 3 code words of length n. This is x, this is y, and this is z. All 3 are code words of length n. All are from alphabet A. Our A means what? This bit you have written x1, x2, xn, y1, y2, yn. All are from this A, set A. Set A is called alphabet here. It may be binary, ternary, quaternary, or query, whatever it is. So simple calculation is done here. Distance between x and y, how to calculate? How can one can say that? How many places it differs? Just one bit you calculate. Distance of x1, y1 plus distance of x2, y2, and plus and so on distance of the last xn and yn. Now you can see the distance. If all get 0 here, suppose x1, y1, x2, y2, xn, yn all become 0. What it means? The sum is 0. Means x and y are same. So here d of xy has minimum value 0 if this right hand side becomes 0. आणि जर हे x आणि y n प्लेसला वेगवेगळे असतील, सर्वच वेगवेगळे असतील, तर काय होईल? जास्तीत जास्त n प्लेसेसला डिफर होईल. x आणि y जास्तीत जास्त n प्लेसला डिफर होईल. म्हणजे d ऑफ xy ची जास्तीत जास्त किंमत काय होईल? हे सगळेच वेगळे असतील तर हे n समेशन आहे. 1 is added n times which is n. Means this value at most become n and this value at least become n. So it is obvious from the definition. 0 is less than or equal to d of xy less than or equal to n. So this statement is obvious. x आणि y सारखे असतील तर कमीत कमी 0 येतील आणि x आणि y n बिटला वेगवेगळे असतील तर जास्तीत जास्त n येईल. ना याच्या बाहेर किंमत जाईल ना याच्यापेक्षा कमी होईल असं कधी होणार नाही. So this is obvious from the definition, but you have to obvious also we have to give some proof. Second, we want to show that what is second? We want to show that distance of x and y is 0. जर दोन कोडवर्ड मध्ये डिस्टन्स 0 असेल तर ती 0 तेव्हाच येऊ शकते जेव्हा त्या दोघं सारखे असतील. This becomes 0 if and only both are equal. That we are going to prove. So just write down distance of x. What is distance of xy? Distance of xy is this. Look at the screen. Distance of xy is this. So if this distance, when this distance becomes 0, ये 0 क्या होईल? If and only if this becomes 0. And this is the sum of zeros and ones. But sum of 0 and 1 when it becomes 0 if all are 0. हे सगळ्यांची बेरीज 0 क्या होऊ शकते? सर्व काय 0 आणि 1 आहे. 0 1 असेल तर नॉन 0 येणार नाही. सर्वांची बेरीज 0 क्या होईल? जेव्हा सगळ्यांची किंमत 0 असेल म्हणजे डिस्टन्स ऑफ x and y become 0 for all i equal to 1 to n. आणि x आणि y मध्ये काहीच अंतर नाही म्हणजे काय x आहे y आहे काय सारखे आहे. म्हणजे x1 y1 x2 y2 xn yn हे सगळे सारखे आहेत. हे सगळे सारखे म्हणजे कोण झालं सारखं? x आणि y. म्हणजे आपण प्रूव्ह केलं की distance of x, y equal to 0 if and only if x equal to y. हे सुद्धा ऑब्वियस स्टेटमेंट होतं. हे वाचून आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो. This one. Any difficulty so far? Put in chat box. Any difficulty? आवाज येत नसेल तर बऱ्याच वेळा तुमचा जो आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला घराच्या बाहेर किंवा वरती जाऊन बसावं लागेल काही तास. ओके, डिफिकल्टी नाहीये बहुतेक. चला तर आपण थर्ड पार्ट प्रूव्ह करूया. थर्ड पार्ट काय होता? थर्ड पार्ट आपल्याला सिमेट्रीचा प्रूव्ह करायचा आहे. डिस्टन्स बिटवीन एक्स अँड वाय अँड डिस्टन्स बिटवीन वाय एक्स आर सेम. दॅट वी आर गोइंग टू प्रूव्ह. दिस इज थर्ड पार्ट. So just write distance between x and y. What is x? X is x1, y, x1, x2, xn, y is y1, y2, yn and separate it. प्रत्येक बिटला सेपरेट केलं इथे. आणि आता हे सिंगल बिट आहे. x1, y1 असं लिहिलं काय? एकाच बिट म्हणजे 0,1 लिहिलं तरी अंतर 1च आहे आणि 1,0 लिहिलं तरी अंतर 1 काय? 1 आहे. अपूर्वा खंदारी, अपूर्वा प्रॉब्लेम आहे. Yes, खंदारी अपूर्वा, you have raised hand. बोलायचं काय तुम्हाला?
तर इथे जस्ट आपण काय केलं 0 आणि 1 चं डिस्टन्स किंवा 1 आणि 0 चं डिस्टन्स एकच आहे. तर सिंगल बिटला सिमेट्री आपण अप्लाय केली इथे. डिस्टन्स बिटवीन सिंगल बिट 1,1 or 1,1 or 1,0 or 0,1 and the same. So you apply logically this. And finally, from this statement, you can say distance of y1, y2, yn, comma x1, x2, xn means y, comma x. So symmetry axiom holds here for the distance function. And as per the condition number 4, that is triangle inequality, you just apply it for single bit. Single bit you can apply it. Means suppose first bit of x, x1, z1. आता एक्झाम्पल घेऊन तुम्ही एखादं व्हेरीफाय करू शकता. x1, z1, y1 ची किमती घ्या 0, 1, 1 आणि तपासू शकता. या दोघांची ऍडिशन एक तर याच्या एवढी असेल किंवा ग्रेटर दॅन असेल. दिस इज ट्रू फॉर ऑल सिंगल बिट्स. जस्ट रायटिंग ऑल फॉर ऑल. डिस्टन्स ऑफ xi, zi is always less than or equal to distance of xi, yi plus distance of yi, zi. I being from this 1 to n. And summing of all these. Corresponding side sum करा. याची सम केली तर ते काय असेल डिस्टन्स ऑफ x, z. दिस इज हे लेस दॅन इक्वल टू स्ट्रिक्ट आहे. लेस दॅन इक्वल टू म्हणजे या साइडला आहे. तर दिस सम इज लेस दॅन इक्वल टू दिस सम प्लस दिस सम मीन्स यू हॅव व्हेरीफाईड दिस. डिस्टन्स ऑफ x, z इज लेस दॅन इक्वल टू डिस्टन्स ऑफ x, y प्लस डिस्टन्स ऑफ y, z. तर ट्रायंगल इक्विलिटी मध्ये पण काही प्रॉब्लेम असणार नाही. तर अशा प्रकारे जे हॅमिंगचं याला हॅमिंग मॅट्रिक्स स्पेस म्हटलेलं आहे. कुठेतरी गुगलला जाऊन सर्च करा हॅमिंग मॅट्रिक्स स्पेस. हॅमिंग डिस्टन्स आहे ती. हॅमिंग त्या डिस्टन्सला हॅमिंग असं नाव दिलं असल्यामुळे हॅमिंग मॅट्रिक्स स्पेस होऊ शकतो तो. असं ज्या कोडवरती होत असेल, ज्या सी साठी होत असेल, त्या सीच्या ऑब्जेक्ट साठी होत असेल तर त्या ऑब्जेक्टला आपण स्पेस म्हणू शकतो विथ रिस्पेक्ट टू मेट्रिक. म्हणजे मेजरमेंट काय तिथं डी इज हॅमिंग डिस्टन्स. तर हे प्रपोजिशन आपण प्रूव्ह केलेली आहे 1, 2, 3, 4. आता या डिस्टन्सचा वापर करून जो मी मगाशी म्हटलं होतं की सेकंड रूल या ठिकाणी नियरेस्ट नेबर डिस्टन्स माहित असल्याचा हा रूल आपण डिफाइन करू शकत नव्हतो. नियरेस्ट नेबर डिकोडिंग किंवा मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग काय आहे तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर आता इथं काय करायचं आहे नियरेस्ट नेबर मध्ये आता आपण MLD म्हणजे तिथं फॉरवर्ड चॅनल प्रॉबिलिटी कॅल्क्युलेट करतो आणि ज्याची प्रॉबिलिटी सर्वात जास्त आहे मिनिमम म्हणजे MLD मॅक्झिमम लाईकलीहुड डिकोडिंग रूल मध्ये आपण काय करतो की फॉरवर्ड चॅनल प्रॉबिलिटीज काढतो. समजा एक्स हा वर्ड रिसिव्ड आहे तर सीच्या सगळ्या शब्दाबरोबर सी कॅपिटल सीच्या कोडच्या सगळ्या वर्ड बरोबर आपण काय करतो त्याची प्रॉबिलिटी चेक करतो आणि ज्याची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त असेल तो कोड वर्ड आपण काय म्हटलं की मोस्ट लाईकली सेंड कोड वर्ड. पण या ठिकाणी 2 पॉसिबिलिटीज झाल्या होत्या की प्रॉबिलिटी सारख्या असलेले कदाचित 2 कोड वर्ड असू शकतात. म्हणजे टाय होऊ शकतं मॅक्झिममला टाय होत असेल तर आर्बिट्ररी एक सिलेक्ट करणे त्याला कम्प्लीट म्हणायचं. पण पुन्हा म्हणायचं की नाही परत एकदा तुम्ही ट्रान्सलेशन करा त्याला इनकम्प्लीट म्हणायचं. असे 2 प्रकार आहेत तिथे. इथेही तसेच 2 प्रकार येणार आहेत. तर तिथे इथं काय केलेलं आहे फक्त प्रॉबॅबिलिटी ऐवजी डिस्टन्स पाहिलेलं आहे. प्रॉबॅबिलिटी ऐवजी काय केलं डिस्टन्स पाहिले. समजा एक्स हा काय असेल रिसिव्ड वर्ड असेल तर नियरेस्ट नेबर डिकोडिंग रूल मध्ये म्हणजेच मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूल काय करतो त्या एक्सला आपल्याला डिकोड करायचं. काय कसं डिकोड करायचं एक्स त्या कॅपिटल सी मधल्या प्रत्येक वर्ड बरोबर डिस्टन्स फाइंड करायचं. म्हणजे कुणाशी त्याचं अंतर सगळ्यात कमी आहे कॅपिटल सी मधल्या प्रत्येक वर्डचं काय करायचं एक्सची डिस्टन्स फाइंड करायचं आणि ज्याच्याशी ते डिस्टन्स मिनिमम असेल तोच कोड वर्ड काय असेल मोस्ट लाईकली सेंड वर्ड. मी परफेक्ट म्हणत नाही इट इज मोस्ट लाईकली सेंड कोड वर्ड. इथे पण असं होऊ शकतं की जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती मिनिमल म्हटलं म्हणजे जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती युनिक असणार नाही. कदाचित 2 कोड वर्ड असे असतील की मिनिमम व्हॅल्यू 2 सारखीच असेल तर दोघांपैकी एक आर्बिट्ररी सिलेक्ट करणं म्हणजे कम्प्लीट नियरेस्ट नेबर डिकोडिंग म्हणायचं आणि रिट्रान्समिशन करणं म्हणजे याला काय म्हणायचं इनकम्प्लीट नियरेस्ट नेबर डिकोडिंग रूल. हे खालच्या 2-3 लाईन मध्ये तुम्ही वाचलं तर लक्षात येईल. तर पुन्हा रिपीट करतो. तर तुमचा जो कोडवर्ड्स आहे कॅपिटल सी या ब्लॉक कोड सी ह्या मधून सेंड केलेला असेल जे काय नॉयजी चॅनल असेल कम्युनिकेशन चॅनल असेल त्यामध्ये अँड सपोज इफ एक्स इज रिसिव्ड मग नियरेस्ट नेबर डिकोडिंग रूल म्हणजेच मिनिमम डिस्टन्स डिकोडिंग रूल काय करतो त्या एक्सला डिकोड करायचा. ऍक्च्युली कोण पाठवला होता कसा डिकोड करायचा त्या एक्स या सी मधल्या प्रत्येक कोडवर्डची एक्स या सी मधल्या प्रत्येक कोडवर्डची डिस्टन्स काढायचं आणि डिस्टन्स काढल्यानंतर ज्याचं सगळ्यात कमी येईल डिस्टन्स तोच कोडवर्ड सेंड केला असं म्हणायचं. समजा C1 कमी आलं तर C1 सेंड केला असं म्हणायचं.
आता जसं MLD मध्ये झालं होतं तसं इथं होऊ शकतं की मिनिमम व्हॅल्यू ही 2 असू शकते. समजा मिनिमम डिस्टन्स हे 1 आलंय आणि 1 हे 2 कोड वर्ड साठी येते C1 आणि C2 साठी. तर C1 आणि C2 पैकी कोणता तरी एक अंदाजे सांगायचं की हा पाठवला असेल, याला कम्प्लीट म्हणायचं. पण समजा अंदाजे सांगायचं नसेल तर म्हणायचं की परत पाठव, आणि परत आल्यानंतर आम्ही मिनिमम डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. तर अशा ठिकाणी काय म्हणायचं, इनकम्प्लीट नियरेस्ट डिकोडिंग रूल. तर कम्प्लीट मध्ये आर्बिट्ररी घेतोय आणि इनकम्प्लीट मध्ये आपण काय करतोय, हे शेवटची लाईन वाचा. इनकम्प्लीट वी चूज आर्बिट्ररी and when tie for minimum value, while incomplete the request of retransmission is sought. तर आपण हे जे आहे टेक्स्ट बुक आहे आपलं, प्रॉपर टेक्स्ट बुक, पुस्तकाचं नाव माहित असावं आणि जिथून घेतोय तिथं त्याला म्हणजे अॅक्नॉलेज करणं आवश्यक आहे. कोडिंग थेरी फर्स्ट कोर्स, सॅन लिंग आणि चाओपिंग झिंग, हे दोघंही ऑथर चायनीज आहे. आणि नॉलेजला आपण काही चायनाला बॅन केलेलं नाही, नॉलेज कुठे आपण शेअर करू शकतो. तर मी इथे आता आपल्याकडं 5 मिनिटं आहे डिस्कशन करायला. काही प्रॉब्लेम असतील तर डिस्कस करा या ठिकाणी. व्हिडिओ ऑन करा सर्वजण. तत्पूर्वी तुम्हाला एक नोटीस देतोय, आपल्याला या सेमिस्टरला आणि पुढच्या सेमिस्टरला म्हणजे अॅन्युअल प्रोजेक्ट आहे, त्याचं इव्हॅल्युएशन दोन्ही सेमिस्टरला होत आहे. तर प्रोजेक्ट हे अलोकेट केले गेले पाहिजे. आपलं मॅथमॅटिक्सचं फिजिक्स केमिस्ट्री सारखं नाही आहे की लॅबमध्ये जाऊन प्रॅक्टिकल करायचं. आपल्याकडे जर लिटरेचर किंवा तुमच्या गाईडने अवेलेबल करून दिलं तर तुम्ही घरी बसूनही त्याच्यावर काम करू शकता. तर आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट अलोकेट करायचे. आता इथं संख्या पाहता तुमची एक 22-23 विद्यार्थी आहेत. तर प्रत्येक टीचरकडे 4 ते 5 किंवा 3 असे गट तुमचं ठरवून गट करा की तुम्हाला कोणासोबत प्रोजेक्ट करायचे आणि ते इंडिव्हिज्युअल मला पाठवा. मग त्याप्रमाणे मी ग्रुप करून पुन्हा तुम्हाला शेअर करेल की तुम्ही कोणाकडे प्रोजेक्ट करताय. तर प्रोजेक्ट हा कंपल्सरी आहे 200 मार्क्ससाठी. जो तुमच्या MSc ला पर्सेंटेज वाढवतो, व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला चांगले मार्क पडतात. प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, इनिशियली एकदा टॉपिक अलोकेट केल्यानंतर सिनॅप्सिसला आपण काय म्हणतो की वर्षभर तुम्ही काय काय काम करणार, तुमच्या स्टेप्स काय, तुमचा सिग्निफिकन्स ऑफ द टॉपिक असेल, तुमचं टॉपिक स्टडी करण्याची मेथोडॉलॉजी असेल, रेफरन्स असतील किंवा तुम्ही ज्या क्वालिटी स्टेप्स घेणार आहात ते करताना हे सिनॅप्सिस 1-2-3 पानाचं सबमिट करायचं, त्याला तुम्हाला मार्क आहेत. पुन्हा आणखी काय, या सेमिस्टरला तुम्हाला 2 प्रेझेंटेशन करायचे की तुम्ही या सेमिस्टरमध्ये या प्रोजेक्टचं काय काम केलंय. हा अॅन्युअल प्रोजेक्ट आहे आणि इव्हॅल्युएशन याचं या सेमिस्टरला होईल 50% आणि 50% इव्हॅल्युएशन पुढच्या सेमिस्टरला. म्हणजे या सेमिस्टरला 100 मार्क आहेत आणि पुढच्या सेमिस्टरला याला 100 मार्क आहेत. प्रोजेक्ट म्हणजे बाकीच्या कॉलेज सारखं नाही, तुम्हाला इथं पब्लिकेशन किंवा कॉन्फरन्सला तुम्ही प्रेझेंट केलं तुमचं वर्क तर तुम्हाला त्याचे 20 मार्क मिळतात. समजा कोणी केलेलं नसेल, आता सेकंड इयरचे तुमचे सिनियरचे एका विद्यार्थ्यांनी केलेलं नाही, जेव्हा केव्हा प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन होईल त्यांचे ते मार्क तिथं गेलेले असतील, म्हणजे त्यांना ते 80 पैकीच मार्क पडतील. तर तुम्ही आताच ठरवायचं, हे मार्क्स 20 मार्क पुढच्या टर्मला आहेत, या टर्मला नाही. कारण प्रोजेक्ट दिला आणि लगेच उद्या पब्लिकेशन करा म्हटलं तर असं होत नाही. तर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे, आम्ही ग्रुप केलं तर तुमचं हेट्रोजिनियस ग्रुप होऊ शकतो, तुमचे लाईक माइंडेड, तुमचे फ्रेंड्स, याप्रमाणे तिघा गट केला आणि सांगितलं का आम्ही सर प्रोजेक्ट सोबत करतो, तर त्याप्रमाणे आपण तुम्हाला शीट पाठवून देऊयात, गाईड पण अलोकेट करूयात त्याप्रमाणे प्रोजेक्टसाठी. तर तुम्ही तुमचे लाईक माइंडेड फ्रेंड असतील, एक 3-3चा गट करा आणि मग आम्ही ठरवू कोणाकडे तुम्हाला अलोकेट करायचं. तर तुमचे 24 मुलं आहेत, 8 गट होतील. समजलं मी काय सांगतो ते? तुमचे 8 गट होतील, 24 विद्यार्थी असतील तर. मला इथं 24 म्हणजे मी एक आहे त्यामध्ये, म्हणजे 23-7, 22-23-7. तर तिघांचा ग्रुप करा. कोणी एखाद्या दोघांचा केला तरी चालतं, पण सर्वांना दोघांचं करणं अलाउड राहणार नाही, कारण तेवढे गाईडची अवेलेबिलिटी नाहीये. तुम्हाला प्रोजेक्टमध्ये काय करायचं आहे, एखादा रिसर्च पेपर, मराठवाडा मॅथमॅटिक्स सोसायटी बुलेटिन पाहिलं असेल किंवा दुसरे काय रिसर्च जर्नल असतील, पेपर तो समजून घ्यायचा आहे, त्याने काय काम केलं, थोडासा तुम्हाला त्याला जर सजेस्ट करायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही सजेस्ट करू शकता विथ द हेल्प ऑफ युअर गाईड. तर पेपर अंडरस्टँड, 1, 2, 3, 4 रिसर्च पेपर अंडरस्टँड करायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिसर्च कसा असतो, रिसर्च कसा करायचा असतो हे समजावं. प्रोजेक्ट हे तुम्ही अगोदर कुठे केले असेल तसे नाही, पेपर घेतले, लिहिला आणि सबमिट केला असं नाही. इथे तुम्हाला ऍक्च्युअल रिसर्च करायचं, ऍक्च्युअल काम करायचंय आणि जे काम केलंय ते दुसऱ्याला समजून सांगायचंय. बाहेरचं इव्हॅल्युएटर येतोय, जेव्हा प्रॅक्टिकल एक्झाम असते तुमची, त्या ठिकाणी प्रोजेक्टचं
एक्झामिनर सुद्धा असतो एक एक्सटर्नल, तो सगळे प्रोजेक्ट इव्हॅल्युएट करतो, क्वालिटी ऑफ प्रोजेक्ट पाहतो आणि त्याप्रमाणे मार्क पडतात. नाही तर प्रोजेक्ट आहे म्हणल्यावर प्रत्येकाला वाटायचं आपल्याला मार्क पडतील. तर ऑटोनॉमस आहे म्हणजे आपली क्वालिटी आपल्याशीच आहे आणि आपली स्पर्धाही आपल्याशीच आहे. आपल्याला क्वालिटी वर्क करायचं आहे जेणेकरून आपली ओळख निर्माण होईल. आणि जर आपण क्वालिटी वर्क केलं नाही तर आपल्याला पुढे कोण विचारणार पण नाही. म्हणजे तुम्हाला चांगलं मार्केट पाहिजे असेल तर स्वतःमध्ये क्वालिटी आणणं गरजेचं आहे. आपल्याकडे आता 1च मिनिट आहे. काही अडचणी असतील तर चॅट बॉक्समध्ये टाका आणि तुम्ही जे काही ग्रुप केले मला पर्सनल पाठवा. ग्रुपमधल्या एकाने पाठवलं तरी चालेल. मग मी ते शेअर करेल त्या टीचरला की तुम्ही कोणाकडे काम करताय ते. चॅट बॉक्समध्ये टाईप करा. आणि काहींना आवाज क्लिअर येतोय, काहींना क्लिअर नाही. कदाचित तो नेटवर्क जास्त नेटवर्क सर्वांकडे जिओ कार्ड आहेत का? जिओ मीटवर पण चांगल्या प्रकारे घेता येते. अच्छा, जिओ कार्ड नसलेलं कोण आहे का? कारण जिओ कार्ड नसेल, जिओचं कार्ड, रिलायन्स जिओचं, तर आपण जिओ मीट हे ऍप त्यामध्ये टाकून घेऊ शकत नाही. जिओ मीट ऍप हे तुम्हाला जिओ मीट पहा बरं होतंय का डाउनलोड? जिओ मीट, GIOMET. गुगल मीट पण आहे आणि जिओ मीटला टाइमचं बंधन नाही. आता हे 40 मिनिटं झाले आणि हे डॉलरमध्ये पैसे द्यावं लागेल. कसे पैसे पाठवायचे ते पण माहित नसतं. आपण केलं बी असतं ऍक्टिव्हेट. मीटिंग 1 मिनिटानंतर ऑटोमॅटिक ऑफ होईल. अच्छा, जिओ मीट सागर शिंदेने डाउनलोड केलंय. गुगल मीट पण डाउनलोड करा आणि आपल्या कन्व्हिनियंट प्रमाणे मग एक ठराविक ऍप ठरवूयात आपण. मला त्याच्यावर डेमो घेऊन पाहावं लागेल. मीटिंग संपेल काही वेळात. संपल्यानंतर आपलं लेक्चर संपलं असं मी जाहीर करतो. काही डिफिकल्टी असेल तर मला पाठवत चला. जिओ कार्ड नसेल तरी डाउनलोड करून पहा रन होत आहे का ते. प्ले स्टोअर मध्येच आहे ते.